गुढीपाडव्याला गायगावच्या यात्रेत तर गेलो, पण आपली गाडी कोण विहिरीच्या काठावरच नेऊन लावून दिली. तर जय गजानन माऊली. गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षी आम्ही गायगावच्या यात्रेत जात असतो, म्हणून दुपारी आईला आणि बहिणीला सोबत घेतलं. गाडीत हवा वगैरे चेक करून घेतली आणि आम्ही निघालो गायगावच्या दिशेनं. पण तुम्हाला एक सांगतो, घरच्या सोबत जे कुठे जायला मजा येते ना, ते दुसऱ्या कोणासोबत येत नाही. रस्त्यानं जाता जाता महाराजांच्या भक्ताईनं मला थांबून मी भेट घेतली. पण ते म्हणत की दादा तुम्ही रेग्युलर व्हिडिओ काऊन नाही टाकत, तुमचे व्हिडिओ आम्हाला रोज दिसत नाही. मी त्याला म्हटलं भाऊ मी तर रोज न चुकता व्हिडिओ टाकतो, पण ते काय होते ना, कधी कधी तुम्ही मला फॉलो करायला नसते म्हणून तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ दिसत नाही. जाऊ द्या, होते म्हणा वयामानानं कधी कधी असं. गायगावला पोहोचलो, एका जागेवर गाडी लावून दिली आणि त्यानंतर जे महाराजांचे भक्तांना आपले प्रेमाचे माणसं भेटायला सुरुवात झाली. हा झाला की तो झाला की हा. मागच्या वेळेस मी या यात्रेत आलो तर मला कोणीच ओळखत नव्हतं, पण यावेळेस आपल्याला एवढे लोक भेटले की मला माझ्या डोळ्यावर विश्वासच झाला नाही. गर्दीतून वाट काढत काढत कसा मंदिराजवळ तर पोहोचलो, पण तिथं जाऊन दर्शनाची लाईन पण आम्हाला तर डायरेक्ट धक्काच बसला. मी म्हटलं पारे बा, जेव्हा काम नव्हतं तेव्हा तर लय जण भेटले आणि आता दर्शनाच्या लाईनीत मला डायरेक्ट दर्शनासाठी सोडासाठी कोणीच भेटून नाही राहिलं. कोणी भेटले असतं, पण माझ्या आईला नियमाची पक्की आहे. माझी आई म्हणे बा लाईनीत दर्शन घ्यायचं तर लाईनच घ्यायचं, डायरेक्ट दर्शन घ्यायचं नाही. डायरेक्ट दर्शन घेतलेलं पावन होत नाही. अर्धा एक घंटा लाईनीत उभं राहिल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो. आई जगदंबा भवानीचे दर्शन घेतले आणि देवीला विनंती केली की मागचं वर्ष जसं तुझ्या आशीर्वादानं सुखी समृद्धी आणि समाधानी गेलं, तसा हा वर्ष एकदम चांगला जाऊ दे आणि तुझ्या चरणावरची निष्ठा कधी कमी होऊ देऊ नको. आता आम्हाला तर थोडीशी यात्राही फिरायची होती, पण लाईनीतच एवढा टाइम होऊन गेलं की मी म्हटलं खतम, टाटा बाय बाय. आणि तिथून डायरेक्ट येऊन पोहोचलो आपल्या गाडीजवळ. तर आपली गाडी तर कोणीतरी विहिरीच्या काठावर लावून दिली आणि तो कोणीतरी म्हणजे मीच होतो. आता हा ब्लॉग टाकायला झालेला उशीर पाहून तर मला असं वाटू राहिलं की हा ब्लॉग डायरेक्ट पुढच्या वर्षी टाका, पण खूप सारे लोक आपल्या ब्लॉगची आतुरतेनं वाट पाहत असतात. जाऊ दे, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चिंता राहे ना भाई. बोलो गजानन महाराज की जय.